स्वामी समर्थ 19 ऑगस्ट 2024 नारळी पौर्णिमा आहे आणि राखी पौर्णिमा पण आहे। तुटलेले नाते जोडतात, जोडलेली नाते अधिक दृढ व्हावे म्हणून रक्षाबंधन करतात। रक्षाबंधन ही भावाला आपल्या बहिणीची रक्षा करते। रक्षाबंधनचा दिवस जरी वेळ भद्रकाळ हा भीती वाटते। आजकाल भद्रकाळ कोणीही पाळत नाही। मी तुम्हाला सांगायचं काम करते। भद्रकाळ काय आहे, पौर्णिमा कधी लागते हे आता आपण बघूया। सोमवारी पहाटे 3:05 ते 11:56 संपणार आहे। पूर्ण दिवसभरात असणार आहे। भद्रकाळ सोमवारी पहाटे 5:32 ते दुपारी 1 ते 31 पर्यंत भद्रकाळ असणार आहे। भद्रकाळ हा दिवसभर असणार आहे। भद्रकाळ हा काय आहे? भद्रकाळ हा सूर्यदेवाची छाया त्यांची मुलगी आहे। भद्र शनिदेवाची बहीण होती। भद्र ही अशी एक लहानपणापासून कोणते ना कोणते मनात कामात विघ्न आणायची। ऋषी म्हणून धार्मिक विधी करत असताना विघ्न आणायची। एके दिवशी भद्राला त्रासाला कंटाळून सूर्यदेवाने ब्रह्मदेवाकडे त्यांची तक्रार केली। कुठले कार्य पार पडून देत नाही। ब्रह्मदेवाने सांगितले होते, भद्रकाळात कोणीही कधीही धार्मिक कामं केले जाणार नाही किंवा विधी केल्या जाणार नाहीत। साक्षात ब्रह्मदेवाने सांगितले होते। रक्षाबंधन असले तरी भावाला राखी बांधणे हे धार्मिक काम आहे। रावणाने शुक्र नरिकेकडून राखी बांधून घेतली होती तेव्हा तो भद्रकाळ होता। त्याच्यामुळे रावणाचे परिवाराला नाश झाला। रावणाची कृत्या एवढी होती तरी त्याची कर्माची फळे त्याने मिळालीच असते। भद्र हा शनी महाराजांचे बहीण आहे। शनी महाराज न्यायाचे देवता आहे। तुम्ही कितीही देवाचे केले, तुमचे कर्म वाईट असले तर तुम्हाला शिक्षा देव देणारच। तुम्ही भद्रकाळात राखी बांधली, तुमचे कर्म चांगले असेल तर शनी महाराज तुमचे काही करणार नाही। शनी महाराज न्यायाचे देवता आहे। राहू काळ पण किती महत्त्वाचा मानला जातो। राहू काळ धार्मिक शुभ कार्य करायचे नाही तेव्हा आपण सेवा करतो। तर राहू काळ सोमवारी 7:30 ते 9 सकाळी राहू काळ भद्रकाळातच येणार आहे। त्यामुळे आपण त्या टायमापर्यंत राखी बांधून घ्यायची नाही। शुभ काळ 1:30 ते 9:01 हा लागणार आहे। त्या वेळात आपण राखी बांधून घ्यावी। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद।